आता आपण हे 34 इंच मापाचे ब्लाऊजचे अस्तर कटिंग केलेले आहे. आता अस्तर कटिंग केल्यानंतर आपण ब्लाऊजचे कटिंग करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता या पद्धतीने अस्तर कटिंग केलेले आहे मी. आता एक एक पार्ट मी ब्लाऊज पिसावरती ठेवून घेणार आहे. त्यासाठी ब्लाऊजचे हे डबल घडी या पद्धतीने टाकून घ्यायची. बंद बाजूला आपल्याला बॅक पार्ट ठेवून घ्यायचा आहे. इथे बॅक बाजू आपली बॅक पार्ट झाला. इथे आपली लगेच कटोरी वरच्या साईडने, कारण आपल्याला तो भाग पॉइंटच असतो कटोरीचा, तर इथे वरच्या बाजूला कटोरी ठेवून घ्यायची लगेच. त्यानंतर आता हे फ्रंट, आपला हा फ्रंट आता इथे या बाजूला बसतोय, तर इथे हा फ्रंट ठेवून घ्यायचा. आणि आता ही क्रॉसपट्टी मी सिंगल काढली. आता कापडाची मी डबल काढते. अशा पद्धतीने ही क्रॉसपट्टी इथे ठेवून घ्यायची व्यवस्थित. आपला ब्लाऊज पीस भरपूर मोठा असल्यामुळे व्यवस्थित कटिंग करता येणार आहे. आता याला मी चॉकने व्यवस्थित आखून घेते, जे आपल्याला कटिंग करायला सोपं जाईल ते. कारण काय कधी कधी आपलं कापड इकडे तिकडे सरकतं, त्यासाठी चॉकने मार्किंग करून घ्यायची आणि तर मग कटिंग करायला सुरुवात करायची. या पद्धतीने सर्व पार्ट आपण आखून घेतलेले आहेत. एक्स्ट्राचं कापड घेतलेलं नाही. क्रॉसपट्टी ही अखंड काढायची. एक एक पार्ट हा व्यवस्थित कटिंग करून बाजूला ठेवून द्यायचा. पण चॉकने आखल्यामुळे कसं ते व्यवस्थित त्याच्यावरतीच कटिंग होणार आहे. कापड इकडे जरी सरकलं तरी. आता ही क्रॉसपट्टी आपल्याला अखंड काढायची आहे. आता हे कटोरी राहिली आपली, तेवढी कटिंग करून घ्यायची. आता आपल्याला बाही कटिंग करायची आहे. तर बाहीसाठी आता काठ हा मोठा आहे, तर आपल्याला लागेल तेवढाच काठ घ्यायचा आहे. कारण उरलेला काठ आपण बॅक साईडला वापरू शकतो, त्यासाठी लागला तेवढा काठ असा या बाजूने घ्यायचा. आता बाहीची लांबी आहे आपली 10.5 मध्ये अर्धा इंच प्लस करून 11 इंच. आता हा एक्स्ट्रा कापड असल्यामुळे ते नाही मी घेते, फक्त आपल्याला काठच घ्यायचे आहे. तो काठ व्यवस्थित बघून घ्यायचं. खालीवर झाला असेल तर त्याला व्यवस्थित करून मग कटिंग करायला सुरुवात करायची. इथून 11 इंच बाही लांबी. त्यानंतर इकडे पण मोजून घ्यायचं 11 इंच बाही लांबी. आता ह्या बाजूने ओपन बाजूने आपल्याला 3 इंच कट घ्यायचा आहे. त्यानंतर आतमध्ये 1 इंच, इथून 1 इंच हा फिश आकार देऊन घ्यायचा. दुसरा अशा पद्धतीने. आता हे एक्स्ट्राचं कापड मी कटिंग करून घेते. तर खोलभाग कट करून घ्यायचा हा. अशा पद्धतीने आता ही आपली बाही कटिंग झालेली आहे. आता हा उरलेला काठ मी मागच्या साईडने वापरणार आहे, त्यासाठी तो बॅक साईडला आपण लावणार आहे. हा आपला 34 इंच मापाचा ब्लाऊजचा कटिंग झालेला आहे. अशा पद्धतीने हा आपला बॅक पार्ट.